नमस्कार भावी अधिकारी. काय अभ्यास चालू आहे ना? येस, जोरदार, बढिया. तर मी विपिन आपल्या तुम्हा सर्वांचं उमेद अकॅडमीच्या उम्मीद पे दुनिया कायम आहे युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर आपण आजचं जे सेशन घेणार आहोत खूप इम्पॉर्टंट आहे. जसं युद्धाला जाण्याआधी आपल्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हवा, तसं एक्झामच्या आधी आपलं प्रिपरेशन कसं पाहिजे, एक्झाम आपण कशी दिली गेली पाहिजे, हाऊ टू स्टार्ट, हाऊ टू प्रिपेअर, त्याची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, यावर आज आपण बोलणार आहोत. तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर सुरुवात आपण कशी करतो हे फार महत्वाचं असतं. एक छान कोट आहे, व्हेन यू स्टार्ट गुड हाफ ऑफ द जॉब इज डन. तर आपल्याला पण आपली स्टार्ट फार महत्वाची आहे. तर ही स्टार्ट कशी करायची, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की सर मी सुरुवात कुठून करू, कशी करू. तर खूप सोपं आहे आणि ही जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला खूप बेटर राहील तुमच्या स्टडीसाठी. तर सर्वात चला तर स्टार्ट करूया आजचं सेशन आपलं. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही कुठली एक्झाम प्रिपेअर करणार आहात, देणार आहात, हे फायनलाइज करा. त्याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित बारकाईने पहा. आपल्याला किती जागा आहेत. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर फक्त 70 जागा आहेत, 50 जागा आहेत. माझं त्यांना एकच सांगणं आहे की आपल्याला फक्त एकच जागा हवी आहे आणि आपण एक जागेसाठीच प्रिपेअर करणार आहोत. तर बाकीच्या गोष्टी काहीच बघू नका. आपण फक्त एक जागा आहे का हे फक्त पहा आणि अभ्यासाला लागा. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट नंतर त्याचा सिलेबस काय, त्या सिलेबसची हार्ड कॉपी तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही अभ्यास करता. हा सॉफ्ट कॉपी नको आहे आपल्याला, कुठल्याच गोष्टी सॉफ्ट कॉपी नाही, हार्ड कॉपी आपल्या बाजूला हवी अभ्यास करताना. हे फार महत्वाचं आहे. सिलेबस कॉपीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित पाहिजे की किती मार्क्सला कुठला टॉपिक्स, कुठला सब्जेक्ट विचारला गेलाय. त्यानंतर सिलेबसमध्ये काय काय नवीन इन्क्लूड केलंय, काय एक्सक्लूड केलंय हे बारकाईने पाहिजे आणि मुद्देसूद आपण अभ्यास केला पाहिजे. हे झालं सिलेबस कॉपी. त्यानंतर क्वेश्चन पेपर, लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर आपल्या सोबत पाहिजे प्रत्येक सब्जेक्टचे, जो आपण सब्जेक्टचा अभ्यास करणार आहोत. तर ठीक आहे, या 3 गोष्टी मेन म्हणजे आपल्याजवळ हवेत. त्यानंतर बुक्स पर्टिक्युलर प्रत्येक सब्जेक्टचे कुठले, जसे आपण सब्जेक्ट घेणार आहोत मी तुम्हाला यादी दिलंच कुठले सब्जेक्ट्स आपल्याला करायचे. तर हे सुरुवातीला हे प्रिपरेशन आपल्याजवळ हवं, कारण असं म्हणतात की युद्धाला जाण्याआधी आपल्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हवा. तर त्याप्रमाणे या गोष्टी आपल्याजवळ अभ्यासाआधी हे मटेरियल्स आपल्यासाठी अवेलेबल हवं. तर स्ट्रॅटेजी कशी करायची आपल्याला अभ्यास करताना. तर सर्वप्रथम आपण एक रिव्हर्स क्लॉक सिस्टीमवर काम सुरू करायचंय की माझ्या एक्झामला किती दिवस आहे, 6 मंथ आहेत का 180 डेज राहिलेत फक्त, त्यापासून सुरुवात करायची. जसे 180 डेज आहेत तर 179, जसे दिवस कमी होते तर रिव्हर्स क्लॉक सिस्टीम नुसार जायचंय. याचा फायदा असा होतो की आपल्याकडे किती दिवसच शिल्लक आहेत हे पाहिलं की आपण अजून जोरात काम करतो, तेवढं एफिशियन्सीने अजून जोरदार काम करतो. तर सर्वप्रथम आपण रिव्हर्स क्लॉक सिस्टीमवर काम करणार आहोत. त्यानंतर स्ट्रॅटेजी करताना तुम्ही तुमचे टाइम टेबल हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही टाइम टेबल करताना कसं टाइम टेबल करताय, कशी स्ट्रॅटेजी आखताय. त्यामध्ये आपण 3 प्रकारे टाइम टेबल करायचंय, एक वीकली, एक मंथली आणि एक डेली. हे 3 प्रकारचं टाइम टेबल करायचंय की ज्यामध्ये डेली टाइम टेबल मध्ये तुमचं डेली शेड्यूल कसं असणार आहे, त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं किती टॉपिक्स तुम्ही एका दिवसात कव्हर करणार आहात, इतकं बारीक त्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग हवंय त्यामध्ये. त्यानंतर वीकली जे आपला टाइम टेबल असेल त्यामध्ये वीकमध्ये तुम्ही किती सब्जेक्ट्स कव्हर करणार आहे, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ देणार आहात, कसा देणार आहात हे त्यामध्ये असायला हवं. आणि जो मंथली आपला टाइम टेबल आहे त्यामध्ये या मंथचं पूर्ण प्लॅनिंग तुमच्या जवळ असायला हवं. या मंथमध्ये किती सब्जेक्ट्स तुम्ही करणार आहात आणि किती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहात. अशा 3 प्रकारचं टाइम टेबल तुमचं तयार हवं, डेली, वीकली आणि मंथली. ओके. आणि हे टाइम टेबल करताना तर एव्हरी वीक तुम्ही याचा चेक करायचंय, क्रॉस चेक करायचंय, स्वतःचं ऑडिट करायचंय, सेल्फ इन्स्पेक्शन करायचंय की मी बरोबर करतोय का, मी जेवढा वेळ त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला दिला तुम्ही करतोय का फॉलो. कारण नुसतं टाइम टेबल करणं महत्वाचं नाही, ते इम्प्लिमेंट करणं फार महत्वाचं आहे. आणि जे ते इम्प्लिमेंट करतात तेच यशस्वी होतात. तर आपलं स्ट्रॅटेजी ती राहणार आहे, एक मायक्रो प्लॅनिंग असलेलं आपलं एक टाइम टेबल
आणि ते इम्प्लिमेंटसाठी सोपं हवंय. सुरुवातीच्या महिन्याला तुम्ही टाइम टेबल करताना ना एकदम सोपं टाइम टेबल करा, जे तुम्ही फॉलो करू शकता. नेक्स्ट मंथ अजून वाढवा, त्याच्यापेक्षा नेक्स्ट मंथ अजून टफेस्ट करा. फक्त एकच डोक्यात लक्षात ठेवा की जे मी करतोय ते मला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. तर मित्रांनो, ही झाली आपली स्ट्रॅटेजी. आणि विद्यार्थ्यांना बऱ्याचदा एक प्रश्न पडलेला असतो, सर जसं जसं मी पुढे जातो तसं जसं मागचा जो मी अभ्यास केलेला असतो तो मी विसरतोय. तर यावर एक सोल्युशन आहे की तुमचं रिव्हिजन हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. तर रिव्हिजन याच्यावर पण आपण काम करणार आहोत. तर रिव्हिजन कशी केली पाहिजे, तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या टाइम टेबल्समध्ये रोज जो तुमचा मॉर्निंगचा वेळ असेल तो रिव्हिजनसाठी ठेवा, राखीव 1 तास, की जो काल तुम्ही जो केला अभ्यास तो त्या दिवशी पुन्हा करायचा आहे. आणि डेली जसं जसं तुम्ही पुढे जाताय ते कंटिन्यू करत राहायचंय. पहिल्या दिवशीचा दुसऱ्या दिवशीचा ऍड ऑन करत 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 वीकली जेव्हा जाताल तेव्हा पूर्णपणे तुमचा तो 10 मिनिट्स कॅल्क्युलेट करून 70 मिनिट्सचं तुमचं शेवटच्या दिवशी रिव्हिजन झाली पाहिजे. की फर्स्ट डे पासून जे तुम्ही केलं होतं हे वाढवत जायचंय तुम्हाला शेवटपर्यंत. की तुम्ही फर्स्ट डेला रिव्हिजन केली आहे तर दुसऱ्या दिवशी करणार नाही असं नाही. रोजच्या रोज ऍड ऑन ही फार महत्वाची रिव्हिजन आहे मित्रांनो. आणि बरेचसे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर असतात आणि त्यांना विद्यार्थ्यांना असा इश्यू येतो की बऱ्याचदा कन्फ्युज असतात की हे ऑप्शन की ते ऑप्शन. याचं कारण असं आहे की आपण प्रॉपर रिव्हिजन करत नाही. तर त्यामुळे रिव्हिजनवर फोकस करा, जास्तीत जास्ती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा पर्टिक्युलर टॉपिक्सचे. स्ट्रॅटेजीमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जो अभ्यास करायला बसलोय, जो टॉपिक्स करायला बसलोय, की त्या टॉपिक्सवर याच्या आधी किती क्वेश्चन्स आलेले आहेत, तर कुठले आलेले आहेत आणि कुठले येऊ शकतात हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि जसं तुम्ही हे करता करता लक्षात ठेवता तर तो टॉपिक्स पण लक्षात राहतो तुम्हाला. तर या पद्धतीने आपल्याला रिव्हिजन प्लस स्ट्रॅटेजी करायची आहे क्वेश्चन पेपरची. यानंतर अजून एक विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे, सर नोट्स कशा काढायच्या, की नोट्स काढायची गरज आहे की नाही, की आज मार्केटमध्ये इतके शॉर्ट्स नोट्स मिळत आहेत किंवा बरेचसे मटेरियल अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की नोट्स काढणं खूप गरजेचं आहे. जरी मार्केटमध्ये एवढं मटेरियल अवेलेबल आहे तरी नोट्स काढणं फार महत्वाचं आहे. कारण एक अनुभव सांगतो की जोपर्यंत तुम्ही तुमच्या नोट्स काढत नाही ना तोपर्यंत तुमची जी प्रिपरेशन आहे किंवा जी रिव्हिजन आहे ती त्या पद्धतीने होत नाही. कारण जसे जसे एक्झाम जवळ येतात ना तुम्ही ते बुक्स जरी वाचणं म्हटलं ना तेवढं मन लागत नाही वाचताना. आणि जास्त तुमच्या जर शॉर्ट नोट्स असतील तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्या वाचू शकता. आणि नोट्सच्या पण शॉर्ट नोट्स काढायच्या. तेच कसं काढायच्या हे समजून घ्या पहिली. सुरुवातीला आपण बुक्स मधून नोट्स काढायच्या आहेत, त्या नोट्सच्या पुन्हा शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत जेव्हा तुम्ही सेकंड रिव्हिजन कराल तेव्हा. आणि ते इतके शॉर्ट्स पाहिजे की तुम्ही 10 मिनिटात वाचलं की तुम्हाला तो टॉपिक पूर्णपणे किंवा तो पर्टिक्युलर 2-3 टॉपिक्स कव्हर झाले पाहिजे. आणि सब्जेक्टचे असतील तर मोस्टली 20 पेजेस पेक्षा जास्ती तो सब्जेक्ट एक पर्टिक्युलर सब्जेक्टच्या शॉर्ट्स नोट्स नको. आलं लक्षात? तर आपल्याला शॉर्ट्स नोट्सवर काम करायचंय आणि हे खूप बेनिफिशियल आहे. हे तुम्हाला जसं जसं अभ्यास कराल जसे जसे एक्झाम्स द्याल हे तुमच्या लक्षात येईल. तर आज आपण स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, प्रिपरेशन या गोष्टींवर बोललो. तसंच काही गोष्टी पण महत्वाच्या आहेत यासोबत, की डिसिप्लिन. जे मी करतोय ते वेल डिसिप्लिन मध्ये केलं पाहिजे. एक स्वतःला एक डिसिप्लिन लावून घ्या की मी इतका तास झोपणार, इतका तास अभ्यास करणार. 1 तास स्वतःसाठी काढा ज्यामध्ये तुम्ही तुमचे हॉबीज कंटिन्यू करा, मेडिटेशन करा, एक वॉकिंग करा, स्पोर्ट्स खेळा. 1 तास रोज तुमच्यासाठी काढा की जो तुम्हाला एक पॉवर हाऊस राहील तुमचं. तर ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं की डोंट मध्ये काही गोष्टी नाही करायच्या आपल्याला, की ज्या सोशल मीडिया आजपासूनच व्हॉट्सअप तुम्ही इमिजिएटली अनइन्स्टॉल करून टाका. इंस्टाग्राम या गोष्टी तुम्ही सोडल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. 1 वर्ष फक्त आपल्याला सोडायचे आहेत, नंतर या गोष्टी आहेतच. तर 1 वर्ष आपल्याला या गोष्टीचा त्याग करायचा आहे. दुसरी गोष्ट, जे फॅमिली फंक्शन असतात 99% फॅमिली फंक्शन अवॉइड करा. 99%. 1 वर्ष आपण गेलो नाही तर काही बिघडत नाही. फ्रेंड्स सर्कल, फ्रेंडचे बर्थडे, बऱ्याचशा गोष्टी असतात की मी गेलो नाही तर सर मग कनेक्शन राहणार नाही, त्यांना वाईट वाटेल. काही नाही, पण वर्षभराने तेच तुम्ही जर अधिकारी झालात तर त्यांना किती आनंद होईल हे लक्षात ठेवा.
आणि 1 वर्षासाठी सगळ्या गोष्टी अवॉइड करा. ठीक आहे. तर या गोष्टीवर तुम्ही एक काम करा आणि मनापासून काम करा. नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि 1 तास नक्की स्वतःसाठी काढा. चला तर आजच्या सेशनमध्ये इतकंच. तर मस्त अभ्यास करा छानपैकी. आपल्या मित्रांना सुद्धा यामध्ये जॉईन करा, की जसं आपण रेस्टॉरंटमध्ये एकटं जात नाही जेवायला, मूव्ही पाहायला एकटं जात नाही, तसं अभ्यासही करताना एकटं करू नका. सर्वांना सोबत घेऊन करा. आपला व्हिडिओ त्यांना दाखवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान अभ्यास करा. तर भेटूया पुढच्या सेशनला. तोपर्यंत उम्मीद पे दुनिया कायम है. बाय.